दारात तुळस का लावावी? पद्मपुराणामध्ये उत्तरखंडात तुळशीचे महात्म्य भगवान शंकरांनी स्वतःच्या मुखाने नारदांना सांगितले आहे। त्यांनी सांगितलं की जो मनुष्य तुळशीची सेवा करतो तो खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो। तुळशीची पानं, फुलं, मुळं, शाखा इतकंच काय तर तुळशीची माती सुद्धा अत्यंत पावन असते। त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे। त्यांची पाप प्रवृत्ती हळूहळू कमी होते। भगवंतांच्या अन्नामध्ये तुळस कोणत्याही प्रकाराने ठेवून नंतर नैवेद्य दाखवावा तो भगवंत स्वीकार करतात। त्यासाठी आपल्याकडे पद्धत आहे की नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवावं। तसे तुळशीपत्र हातामध्ये घेऊन मग पाणी फिरवून ते तुळशीपत्र परमेश्वराला अर्पण करावे। तो नैवेद्य भगवंताला अर्पण होतो। अन्न शिजवताना त्यामध्ये तुळशीपत्र टाकलं तर सर्वच प्रकारचे दोष दूर होतात। हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्म देखील तितकेच आहेत। तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते। तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म असतात। अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे। ही वनस्पती शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवते, तसे जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणांशी लढा देते। घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे। तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची आहे। चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं। ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळेल। शहरातील अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात। शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य झाली आहे। त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते। घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही महत्त्व आहे। तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं असं म्हटलं जातं। चला तर मग जाणून घेऊया तुळस ठेवण्याची योग्य दिशा। भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे। तुळस हे फक्त रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते। तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात। तुळस घरात ठेवणं शुभ असतं, त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होत असतं असं मानलं जातं। आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते। घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी। तुळशीला रोज पाणी घालावं। ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी। नवीन रोपटं लावावं। सुकलेली तुळस घरात ठेवूच नये। तुळशीचं रोप घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते। पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस लावू शकता। पूर्व दिशेला तुळस लावू नये असं म्हणतात। तसंच घराच्या छतावरही तुळस लावू नये। घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होत असतं। त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी। तुळस घरामधले दोष दूर करते। तसंच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते। तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहेतच। कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय असतो। शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते। सर्दी, खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो। तसेच तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्वही आहेच। वारकरी संप्रदायात तर पूजनीय आहे। म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा। चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।